पराभूत उमेदवार आणि आमदारांसोबत शरद पवारांची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीत वकिलांची एक टीम तयार करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर आता ही वकिलांची टीम तयार करण्यात येणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। पराभूत उमेदवार आणि आमदारांसोबत सध्या शरद पवार यांची बैठक सुरू आहे। या बैठकीत वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर ही वकिलांची टीम तयार करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। ईव्हीएम संदर्भात वकिलांची ही टीम तयार करणार असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। आता थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी देखील बॅलेट पेपरची मागणी केलेली आहे आणि आता ही बैठक सुरू आहे। या बैठकीत ईव्हीएम संदर्भात पवार गट आता वकिलांची टीम तयार करणार असल्याची माहिती मिळते सूत्रांची। तर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची सध्या बैठक सुरू आहे। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर या बैठकीत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। मविया एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात हे आंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उद्धव ठाकरे मविया नेत्यांशी चर्चा करून आता भूमिका घेणार असल्याचं सूत्रांमार्फत कळते आणि त्यामुळेच मातोश्रीवर ठाकरे गटाच्या या पराभूत उमेदवारांची बैठक सुरू झालेली आहे। ईव्हीएम संदर्भात या बैठकीत आंदोलन उभारायचं की नाही या संदर्भात चर्चा आहे। तर मविया आता एकत्र येऊन ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे। वकिलांची टीम तयार करणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची देखील पराभूत उमेदवारांसोबत सध्या बैठक सुरू आहे। ईव्हीएम विरोधात आता महाविकास आघाडी एकत्र येऊन भूमिका घेणार असल्याची माहिती मिळते। ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करा, पवारांनी या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती।